आपलं मार्केट आपण तयार करायचं. जातील संकटेही साथरा एकजुट सारे आपलं मार्केट आपण तयार करायचं. जातील संकटेही साथरा एकजुट सारे. आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण व्हिडिओमध्ये यूज केलेले जे मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे इथून हा फोटो आपण सिलेक्ट केल्यानंतर इथून एक रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. रेशो आपल्याला 9.16चा सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बोटांनी एकदा हा जो फोटो इथून परफेक्ट बसून घ्यायचा आहे. इथून अशा फोटो परफेक्ट झाल्यानंतर इथे फोटोच्या पहिल्या एंजू ठेवायचं आहे आणि इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं नाही. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं म्हणजे इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढी न्यायची अशा प्रकारे. तर फोटोची लेंथ नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली इथून बॅक करायचं आणि हा जो बीट मावडी दिला आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर जिथून आपले बीट चेंज होतील तिथे तुम्ही बघू शकाल की थोडं पुढे आल्यानंतर 1 2 3 अशा बीट चेंज होत जातील. तर सिम्पली काय करायचं जिथून आपली बीट चेंज होईल तिथून आपल्याला हा जो फोटो इथून स्प्लिट करायचा आहे. तर थोडं पुढे आल्यानंतर इथून स्प्लिट करायचा फोटो. तर इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. तर इथे आपली बीट चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाहीचा बीट नुसार. कट केल्यानंतर ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो बीट ऑडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा नाही ते रिप्लेसचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक ब्लॅक कलरचं हे जे PNG आहे ते देईल. PNG नाही इमेज असेल ते देईल. सिम्पली इथून ॲड करायची. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं याशिवाय ॲड होऊन जाईल ब्लॅक कलरची. आता इथून आहे ना हे जे आपले पहिले 3 आहे इथं फोटो आहेत ना त्यांना आपल्याला 3 PNG इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर चौथं जे PNG जिथून चालू होईल तिथून आपल्या इमोजी PNG इथून ॲड करायचे. तरी ते आपल्या पहिल्या एंजुटीचे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. जे आपलं PNG असेल पहिले इथून ॲड करायचं अशा प्रकारे. ॲड केल्यानंतर ह्या PNGची जी लेंथ आहे जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे आपलं पहिले PNG तेच इथून ॲड केल्यानंतर इथून परफेक्ट बसून जाईल. आता तुम्हाला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला इनमध्ये थांबून इथे तुम्हाला श्रिंकिंग हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपले PNG लाशवाय इथून इफेक्ट ॲड होऊन जाईल. हा इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर त्याच PNG वरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे जे दुसरं PNG जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच्या ज्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. हे PNG इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं तिसरं PNG सुद्धा इथून ॲड करायचं तिसऱ्या फोटोला. जिथून आपल्याला चौथा फोटो चालू होईल तिथून पुढे ना इमोजी PNG दिल ते तुम्हाला इथून ॲड करायचं मटेरियलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला एक फिल्टरचा ऑप्शन आहे सिम्पली त्यामध्ये द्यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला रेट्रो एक ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये द्यायचं आणि यामध्ये तुम्हाला एक गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण याची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ही सेम प्रोसेस आपल्याला त्याच्या पुढचा फोटो सोडायचा त्याच्या पुढच्या फोटो करायची त्याच्या पुढचा फोटो सोडून पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला करायची. अशा प्रकारे करत शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून तो जो इफेक्ट आहे इथून फिल्टर द्यायचा आहे म्हणजे त्या फोटोला. तर मी पण करून घेतो आणि फोटोसुद्धा ॲड करून घेतो PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो लगेच. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते ॲड करून घेतले आहेत PNG सुद्धा इथून ॲड करून घेतलेले आहेत. आता सिम्पली काय करायचं अशा प्रकारे तुम्ही करून घेतल्यानंतर इथून आता जसं मी इथून इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते ॲड करायचे म्हणजे कोणत्या फोटोला कोणते इफेक्ट लावायचं ते तुम्हाला इथून समजून जाईल. तर पहिले जे इफेक्ट आहेत आपले ते ट्रान्झॅक्शनला देऊन घ्यायचे. तर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक ट्रेन नावाचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे.
पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्ये नाही तर नाही मिळालं तर इथून सर्च करू शकता. वरती तुम्हाला नाव मिळून जातील. सेक डाऊनचा हा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवर यायचे तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि पुन्हा इथे आपल्या पुल आउटचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन बशी यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला डाऊन नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला आहे ना मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये अपचा एक इफेक्ट मिळून जाईल. इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. पुन्हा मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्हाला राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहे इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली तर इथून आता आपल्या फोटोला इथून इफेक्ट ॲड करायचे. तर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचे. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल. त्यावरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला इनमध्येच थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला आता कंबोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला येणार झूम 1चा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला इनमध्येच थांबायचे. यामध्ये तुम्हाला सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल आणि सिम्पली जे पण आता इथून इफेक्ट सांगितले त्याची जी खालची लेंथ असेल 1.0 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बशी यायचे. त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे. यामध्ये तुम्हाला येणार सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बशी यायचे. ते त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल. रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बशी यायचे. त्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला इंच ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला ना सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे हे जे फोटो आहे त्यांना इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिली एनजूट यायचे. पहिली एनजूट आल्यानंतर इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जे आपले पहिले 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो तिसरा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचे जसे ते आपण आलो तशा प्रकारे. हे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल तिसरा आणि चौथ्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 5वा फोटो आहे तिथे यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना 3 स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि जेवढी ह्या फोटोची लेंथ आहे 8 सेकंदाची तिथल्या फोटोची तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर आहे ना हा जो आपला 12 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्हाला पहिलाच इफेक्ट ट्रोकचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 12 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे ज्यातून आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. 3 नंबरला इथे तुम्हाला आहे ना 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी एक्सपोर्ट होऊन जाईल.